सुप्रभात. विज्ञान 2 चा पाठ 4 पर्यावरणीय व्यवस्थापन आपण सुरू करतोय. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. थोडीशी उजळणी करूया. तुम्ही 8वी 9वीत शिकला आहात की परिसरात जे जैविक आणि अजैविक घटक आहेत त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया या सगळ्यांचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा तिला म्हणतात परिसंस्था. परत एकदा थोडीशी उजळणी. अजैविक घटक कोणते? तर भौतिक, हवा, पाणी, बाष्प, खनिज, मृदा, सूर्यप्रकाश हे भौतिक घटक आहेत. तर वेगवेगळी मूलद्रव्य आणि संयुग यांना आपण रासायनिक घटक म्हणतो. त्याच्यात असेंद्रिय पदार्थ आहेत ही सगळी मूलद्रव्य, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम हे सर्व पदार्थ मातीतून मिळत असतात बहुधा. सेंद्रिय पदार्थ आहेत प्रथिन, कर्बोदक, स्निग्ध पदार्थ हे बहुधा अन्नातून मिळतात. दुसरे आहेत जैविक घटक ज्याच्यात आपला समावेश आहे. स्वयंपोषी त्यांना उत्पादक म्हणतात, म्हणजे सगळ्या हिरव्या वनस्पती की जे अन्न तयार करतात आणि त्याच्यावर जगतात ते सर्व परपोषी. त्याच्यात प्राणी आहेत. प्राथमिक भक्षक म्हणजे शाकाहारी, द्वितीयक भक्षक म्हणजे ह्या प्राथमिक भक्षकांवर जगणारे जे आहेत ते द्वितीयक भक्षक, आणि द्वितीयक भक्षकांनाही खाणारे जे आहेत वाघ, गरुड, सिंह यांच्यासारखे की ज्यांना कोणीच खाऊ शकत नाही ते तृतीयक भक्षक. आणखी एक महत्वाचा घटक आहे परिसंस्थेचा, ते आहेत विघटक म्हणजे सूक्ष्मजीव सगळे, जीवाणू वेगवेगळ्या प्रकारचे आणि बुरशी की जे मातीत राहतात आणि सजीवांच्या, वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांचं विघटन करून त्यांच्या शरीरात असलेली सगळी मूलद्रव्य पुन्हा निसर्गाला मिळवून देतात. म्हणून विघटकांचं काम सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. हे आपण सर्व 9वीत शिकलेलो आहोत. आता आपल्या सभोवती असलेल्या भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांनी मिळून बनतं पर्यावरण. आणि पर्यावरणातले जैविक आणि अजैविक घटक यांच्यातल्या आंतरसंबंधांचा अभ्यास, कसे काय त्यांचे संबंध आहेत, कसे ते एकमेकांवर अवलंबून आहेत, एखाद्याचं प्रमाण बदललं तर पर्यावरणावर काय परिणाम होतात याचा अभ्यास करतं ते शास्त्र म्हणजे परिस्थितिकी किंवा इकॉलॉजी. पर्यावरण बदलणारे घटक त्याचा अभ्यास आपल्याला जास्त या प्रकरणात करायचा आहे, विशेषतः मानवनिर्मित घटकांचा. नैसर्गिक घटक आहेत भूकंप, महापूर, वादळं येतात, वणवे लागतात म्हणजे जंगलात आपोआप आगी लागतात, कधी कधी पाऊस अजिबात पडत नाही, तो दुष्काळ होतो, त्यांनी सुद्धा निसर्ग बदलतो, आणि कधी अतिवृष्टी होते, वाहून जातं सगळं, तेव्हा सुद्धा पर्यावरण बदलून जातं. मानवनिर्मित घटक, स्वार्थासाठी मानवाने इतके उद्योग सुरू ठेवलेले आहेत, जंगलतोड, पाणी मिळावं म्हणून धरणं बांधायची, मग धरणं बांधताना जंगलाच्या जंगलं पाण्याखाली जातात, बंधारे, बांधकामं चालली आहेत, ती बांधकामांसाठी पुन्हा झाडं तोडली जातात. तर काही विघातक बॉम्बस्फोट, उद्योग सुरू झाले, कारखाने बांधले, तरी पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असतात. नैसर्गिक संसाधनांचा अनिर्बंध वापर, लाकूड आणि पेट्रोलियम सारखी सगळी जैविक जीवाश्म इंधनं त्यांचा अनिर्बंध वापर चालू आहे, त्यामुळे सुद्धा पर्यावरण बदलतंय. आणि अनियोजित नागरीकरण, शहरं आहेत तिकडे रोजगारासाठी गावातली माणसं येतात आणि त्या शहराच्या सीमा पार करून झोपडपट्ट्या वाढत जातात, बांधकामं वाढत जातात, वसाहती होत जातात, ह्याला म्हणतात अनियोजित नागरीकरण. त्याच्यामुळे सुद्धा पर्यावरण बदलते. तर आज पृथ्वीवर अनेक ह्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणाच्या समस्या निर्माण झाल्यात, आणि त्याच्यातलं पहिली महत्वाची आहे पर्यावरणाचं प्रदूषण. ह्याचा पण अभ्यास आपण 9वीत केलाय. थोडंसं फक्त बघूया उजळणी. या चित्रात तुम्हाला दिसतंय. आणखी प्रदूषणाचं शास्त्रीय व्याख्या काय, तर एखादी नैसर्गिक घटना किंवा आता ज्या आपण कृती बघितल्या माणसाच्या कृती, त्याच्यामुळे सभोवतालच्या पर्यावरणात अनावश्यक, निसर्गात नसलेला, जग निसर्गाला गरज नाहीये त्याची, असा अनावश्यक आणि अस्वीकारार्ह, याचा अर्थ नावातच कळतंय तुम्हाला, ज्याचा स्वीकार करणं कठीण आहे, की ज्याच्यामुळे तोटाच होणार आहे सजीवांचा, तो अस्वीकारार्ह बदल म्हणजे प्रदूषण. प्रदूषणाचे प्रकार सुद्धा तुम्ही शिकलायत. हवा, पाण्याचं प्रदूषण, मोठ्या आवाजामुळे होणारं प्रदूषण, किरणोत्सारामुळे होणारं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण. आता हे कोणामुळे होतं, तर रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर आणि कारखान्यातून सोडलेलं रसायनयुक्त पाणी, रसायनं वगैरे. औष्णिक प्रदूषण,
भट्ट्या असतात कारखान्यांच्या किंवा विद्युत निर्मिती केंद्र वीज तयार करतं आपल्यासाठी, पण त्याच्यामुळे पर्यावरणाचं मात्र प्रदूषण होत असतं. प्रकाश प्रदूषण, रात्रीच्या वेळी जर तुम्ही शहरं बघितली तर ती रात्रीच्या वेळी सुद्धा भरपूर दिवे चालू असतात आणि त्याला म्हणतात प्रकाश प्रदूषण. प्लास्टिक प्रदूषण हा तर भस्मासूर आहे. प्लास्टिक कोणत्याही रूपात पर्यावरणाची हानीच करतं आहे. कचऱ्यात टाकलं विघटन होत नाही, पाण्यात पडलं पाणी तुंबून पूर येऊ शकतात, समुद्रात गेलं तर त्या प्लास्टिकमुळे सजीवांना, ते माशा आणि सगळ्यांच्या पोटात जाऊन त्यांना त्रास आहे. जाळलं प्लास्टिक तरी वायू प्रदूषण आहे. म्हणजे प्लास्टिक जेवढं उपयुक्त आहे आपल्याला तेवढंच ते पर्यावरणाच्या दृष्टीने मात्र प्रदूषणकारी आहे, प्रदूषक आहे. नवीन प्रकार एक आपण आता बघणार आहोत, किरणोत्सारी प्रदूषण. किरणोत्सार म्हणजे काही पदार्थांमधून प्रखर अशी किरणं बाहेर पडतात, त्याला म्हणतात किरणोत्सार. तो नैसर्गिक किरणोत्सार कोणता आहे तर अल्ट्राव्हायोलेट किरण आणि इन्फ्रारेड किरणं ही सूर्यप्रकाशात आधीच असतात. तर मानव निर्मित आहे एक्सरे. हाडांची तपासणी करण्यासाठी एक्सरे काढला असेल तुम्ही कधीतरी. ते जे किरणं बाहेर पडतात ती आपल्या त्वचेला आणि स्नायूंना छेदून, मांसाला छेदून आरपार जाऊन हाडांचे फोटो काढू शकतात. किती प्रखर आहेत. तर ते सुद्धा एका प्रकारे प्रदूषण आहे. अणुभट्ट्या इथे दिसतंय तुम्हाला. अणुभट्ट्यांमधून होणारा किरणोत्सार हे मानवनिर्मित किरणोत्सार आहे. आता हे जास्त घातक का तर हे डोळ्यांना दिसत नाहीत, पण काय काय करत असतात तर एक्सरेच्या उच्च प्रारणांमुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. अल्सर म्हणजे जखमा. सतत जर तुम्ही एक्सरेच्या संपर्कात राहिलात तर कॅन्सर होऊ शकतो. शरीरातल्या ऊतींचा नाश करतात ही किरणं. एवढंच काय तर जनुकीय बदल सुद्धा घडवून आणतात. जीन्स मध्ये बदल येतात आणि मग अर्थातच ते जीन्स पुढच्या पिढीत जातात आणि पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ते दोष येऊ शकतात. चेर्नोबिल नावाच्या अणुभट्टीत अपघात झाला होता किंवा हिरोशिमा नागासाकी इथे जे अणुस्फोट झाले, बॉम्बस्फोट झाले होते, अणुस्फोट कित्येक वर्षांपूर्वी, त्याचे परिणाम तिकडचं पर्यावरण आणि तिकडची माणसं सुद्धा अजूनही भोगतात. दृष्टीवर हानिकारक परिणाम होतात. म्हणजे हे किरणोत्सारी प्रदूषण आहे ते बऱ्याच पद्धतीने आपल्याला घातक ठरू शकतं. म्हणजेच आता गरज कसली आहे तर पर्यावरण संवर्धन, त्याची जपणूक करायची आणि त्याचं वाढ करायची. कशासाठी करायचं पर्यावरणाचं संवर्धन तर निसर्गाचा समतोल टिकला पाहिजे. वनस्पती, प्राणी आणि अजैविक घटक सगळे ते प्रमाणात राहिले पाहिजेत, समतोल टिकला पाहिजे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित ज्या समस्या आहेत त्यांचं निराकरण, त्या समस्या जर तुम्ही पर्यावरणाचं संवर्धन केलं ना तर बऱ्याचशा समस्या दूर होतात. आणि नैसर्गिक स्रोतांच्या रक्षणासाठी सगळे नैसर्गिक स्रोत आहेत, माती, हवा, पाणी, खनिज, इंधन, त्या सगळ्यांच्या स्रोतांचं रक्षण करायचं असेल तरी सुद्धा पर्यावरणाची काळजी आपण केली पाहिजे. आपली सामाजिक जबाबदारी का आहे तर निसर्गाने सगळ्या सजीवांना साधन संपत्ती सारखी दिली. पक्ष्यांना वेगळी, प्राण्यांना वेगळी, माणसाला वेगळी, झाडांना वेगळी, असं काही नाहीये. पण माणूसच स्वार्थी की ज्यांनी त्या साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करून घेतला, स्वतःचं जीवन आणखी सोपं व्हावं. हाताने होणाऱ्या वस्तू सगळे हल्ली मशीन करतात. कपडे धुणं, केर काढणं, भांडी घासणं, प्रत्येकासाठी मशीन आहे. चालत जायचो आपण, सायकलवरून जायचो, त्याच्याऐवजी वाहन आहेत. मग ह्यालाच म्हणतात सुखी समृद्ध जीवन जगायच्या प्रयत्नात तो नवीन नवीन शोध लावत राहिला. निसर्गाकडून जेवढं घेता येईल तेवढं घेतच राहिला. मग याचा परिणाम काय झाला तर नैसर्गिक पर्यावरणाची हानी व्हायला सुरुवात झाली. पर्यावरणचा ऱ्हास व्हायला लागला. याच्यातूनच पर्यावरणाच्या मात्र समस्या वाढत गेल्या. माणसाचं आयुष्य सोपं आणि सुकर होत गेलं, एकदम आरामदायी होत गेलं, पण पर्यावरण मात्र खराब होत चाललंय. आता महत्वाचं हे चौथं वाक्य आहे, पर्यावरणाचं समतोल बिघडवण्याचं काम जर माणसांनी केलंय तर त्याचं रक्षण आणि संवर्धन करण्याचं काम सुद्धा त्यांनीच करायला पाहिजे. ती जबाबदारी निसर्गाची किंवा प्राण्यांची किंवा झाडांची नाहीये, ती फक्त माणसाची आहे. कितीतरी वेळा आपण असं म्हणतो की बऱ्याचदा आपण करत असलेली कृती ही पर्यावरणासाठी घातक आहे. हीच गोष्ट सर्वसामान्य लोकांना माहिती नसते आणि अजाणतेपणी काही कृती होत राहतात. अगदी सोपं उदाहरण जायचं तर जवळच जायचंय, माझ्या घरात गाडी आहे, माझी बाईक आहे, माझी कार आहे, माझ्या पैशाचं मी पेट्रोल घालतोय, मग मी कशाला चालत जायचं, जाईन मी माझी गाडी घेऊन. ही जी वृत्ती असते किंवा सार्वजनिक नळ आहे, रस्त्यावरून जातात माणसं,
तर नळ वाहतोय धो धो, कारण त्याची वेळ झाली आहे पाणी यायची आणि कोणी नाहीये समोर पाणी भरायला, धो धो नळ वाहतोय. तर माणसं काय विचार करतात, हा काय माझ्या घरातला नळ आहे, सार्वजनिक नळ आहे, बघेल कोणतरी. किंवा कचरा, स्वतःचं घर साफ करायचं आणि कचऱ्याच्या जर कुंडी जवळ गेलं तर कुंडीच्या बाहेरच कचरा टाकलेला दिसतो, कुंडी रिकामी असते आणि बाहेर ही कचऱ्याचे ढीग असतात. आता हे नकळतपणे ज्या गोष्टी होत असतात, आळसानी म्हणा किंवा इतर काही कारणाने, त्याच्यामुळे पर्यावरणाची हानी आपल्या नकळत आपण करत असतो. भारतात याच्या विरुद्ध कायदे केलेत. वन संवर्धन कायदा हा 1980 साली झालेला आहे. वन संरक्षणासाठी, वनासाठी म्हणजे जंगलासाठी जी आरक्षित जागा आहे ती इतर कोणत्याही कारणासाठी वापरायची नाही. उदाहरणार्थ खाण करायची आहे, खाण खोदायची आहे धातूंसाठी किंवा इंधनांसाठी, तर केंद्र सरकारच्या परवानगीनेच करायला पाहिजे, जरी जमीन तुमच्या मालकीची असेल तरी. या कायद्याचा भंग केला कोणी तर त्याला तो गुन्हा ठरतो आणि 15 दिवसाचा कारावास त्याला होऊ शकतो. दुसरा आहे पर्यावरणाचं संरक्षण करणारा कायदा, हा 1986 साली झालाय. त्यानुसार कोणताही उद्योग, कारखाना किंवा व्यक्ती, घर असेल त्याचं, तर निर्धारित मापदंड म्हणजे माणसाला आणि पर्यावरणाला घातक ठरणार नाहीत असं एक मर्यादा ठरवून दिलेली असते, तिला म्हणतात निर्धारित मापदंड. त्याच्यापेक्षा अधिक प्रदूषक, मग ती वायुरूप असतील, धूर असेल, रसायनं असतील, ध्वनी असेल, तर तो कोणतंही प्रदूषक वातावरणात सोडण्याचा अधिकार माणसाला कोणालाही नाही. याचं जर उल्लंघन केलं तर त्याला 5 वर्षापर्यंतचं तुरुंगवास आणि 1 लाख रुपयापर्यंतचा आर्थिक दंड एवढी शिक्षा होऊ शकते. पण हे आपल्याला कित्येक वेळा माहिती नसतं, असलं तरी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. सोपं उदाहरण द्यायचं तर ध्वनी प्रदूषण. आता सण चालू आहेत, गणपतीचा सण चालू आहे, नंतर नवरात्र येईल. अशा वेळी काय करतो आपण, बहुतेक ठिकाणी मोठ्याने ध्वनी प्रक्षेपक लावले जातात, लाऊडस्पीकर. मिरवणुकांच्या वेळी ध्वनी प्रदूषण, डीजे लावून ध्वनी प्रदूषण. प्रत्येक जण म्हणतो आमच्या मंडळाच्या पैशाने आम्ही लावतोय, गणपतीचा सण एकदाच येतो, नवरात्र वर्षातून एकदाच येते, आमच्या पैशाने आम्ही करतोय. पण त्या ध्वनी प्रदूषणामुळे आजूबाजूच्या लोकांना, वृद्धांना, छोट्या मुलांना, अभ्यास करणाऱ्यांना, आजारी माणसांना किती त्रास होतो याचा विचार केला जात नाही. तर हे तोडायचं नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला बंधनं घातलेली माहिती आहेत की एवढ्या आवाजापेक्षा जास्ती आवाज झाला तर शिक्षा आहे. जर आजकाल तुम्ही शहरांमध्ये गेलात तर त्याच्या नाक्यांवर एक मोठा बोर्ड असतो आणि तिथे त्या बोर्डवर त्या ठिकाणच्या कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, अमोनिया किंवा असे जे काही घातक वायू सोडलेले आहेत वातावरणात त्याचं प्रमाण दिलेलं असतं. आणि जर ते पुन्हा निर्धारित मापदंडापेक्षा जास्त आहे तर त्याचा अर्थ तिकडची हवा प्रदूषित आहे. आता ही हवा वाहनांमुळे प्रदूषित झाली, वाहनं आपोआप आली का रस्त्यावर, नाही, मग तिथे सुद्धा तुम्हाला शिक्षा आहे. म्हणून तुम्हाला माहिती असेल की जर खूप धूर सोडणारी गाडी असेल, 15 वर्ष जुनी गाडी असेल, तर तिला नियमानुसार बंदी आहे. कायदे भरपूर झालेत. मग पुढे काय, तर ह्या सगळ्या पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी 2010 मध्ये राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण. आता हे काय आहे, हरित न्यायाधिकरण म्हणजे ह्या सगळे कायदे पाळले जात आहेत की नाही याच्यावर लक्ष ठेवणारी संस्था. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी. पर्यावरण संवर्धनाचं काम करायला फार मोठं काही लागतं असं नाही. त्याच्यासाठी तुमच्या पुस्तकात एका लहान माणसाची मोठी गोष्ट अशी एक छान गोष्ट दिली. जादव मोलाई पयांग एक अतिशय कर्तबगार व्यक्ती. 1963 ला त्यांचा जन्म झाला होता आणि वयाच्या 16व्या वर्षापासूनच ते जंगल कामगार म्हणून काम करत होते. एकदा काय झालं तर गावाजवळून वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीला खूप मोठा पूर आला आणि असंख्य साप मृत्युमुखी पडले, पुराच्या पाण्यात वाहून गेले. तसं होऊ नये म्हणून त्यांनी फक्त बांबूंची केवळ 20 रोपटी लावली, फक्त 20 रोपटी लावली. 1979 मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने त्या भागात 200 हेक्टरवर वनीकरणाचा म्हणजे जंगल तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला होता. त्याची देखभाल करणारे जे अनेक कामगार होते त्याच्यातलेच एक मोलाई होते. ती योजना थांबली
पण त्यांनी मात्र स्वतःचं काम अविरत सुरू ठेवलं. इतरांची वाट बघत बसले नाहीत. झाडं लावणं आणि त्यांची देखभाल करणं हे काम त्यांनी निरंतर चालू ठेवलं. अजूनपर्यंतही तेच करतात. आणि त्याचा परिणाम म्हणजे ज्या परिसरात एकही वृक्ष नव्हता, उजाड जागा होती, जमीन होती, त्या ठिकाणी या एका माणसाने 1360 एकरचं जंगल तयार केलं. आज आसाममध्ये जोरहाट हा जो भाग आहे तिकडे कोकिलामुख इथे हे जंगल मोलाईंच्या 30 वर्षांच्या अथक प्रयत्नातून, बघा 30 वर्ष एकटा माणूस खपतोय आणि मोठं जंगल तयार झालंय. आणि ही अतुलनीय आहे, तुलनाच होऊ शकत नाही याची. म्हणून त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा प्रतिष्ठेचा किताब दिलाय. आणि त्या जंगलालाच मोलाई जंगल म्हणून ओळखलं जातं, कारण त्यांची कर्तबगारी आहे ती. जंगल नष्ट करायचं तर अनेक माणसं लागतात, पण एका माणसाने मनात आणलं तर त्याला अख्खं जंगल निर्माण करता येतं. गरज आहे ती इच्छाशक्तीची आणि सतत कष्ट करत राहण्याची. नंतर आपण एका नवीन संकल्पनेकडे जातोय, जैवविविधता. ह्याचा पण तुमचा थोडासा अभ्यास आधी झालेला आहे. निसर्गात एकाच जातीच्या सजीवांमध्ये आनुवंशिक फरक आहेत. सजीवांच्या जातींचे अनेक प्रकार आहेत आणि विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. या तिन्हीमुळे त्या भागाला, निसर्गाला जी समृद्धी लाभते, सजीव सृष्टीची म्हणजे वनस्पतींची आणि प्राण्यांची जी समृद्धी लाभते तिला जैव विविधता असं म्हणतात. आणि ही 3 पातळ्यांवरची आहे. ही पहिली चित्र बघा. याच्या आधीच्या एका प्रकरणात आपण फिंच नावाच्या पक्ष्याचे 6 प्रकार बघितले होते, त्याच्या अन्नावरून पडलेले. तसंच काहीसा प्रकार इथे दिसतोय. एकाच जातीचे पक्षी पण त्यांचे रंग वेगळे आहेत, चोची वेगळ्या आहेत, पण त्यांची प्रजाती मात्र एकच आहे कुठची तरी. एकाच जातीच्या सजीवांमध्ये आढळणारी विविधता तिला म्हणायचं आनुवंशिक विविधता किंवा जेनेटिक डायव्हर्सिटी. इथे तुम्ही केळीचे घड बघताय, वेगवेगळ्या रंगांची केळी आहेत. ही कच्ची केळी आहेत, पण इथे पिवळी, लाल, केशरी रंगाची अशी म्हणजे सगळ्यांची जात एकच, प्रजाती एकच केळी, पण त्यांच्यात आकारांमध्ये, रंगांमध्ये, लहान मोठेपणांमध्ये विविधता आढळते. तिला म्हणायचं आनुवंशिक विविधता. आणि आपल्या बाबतीत म्हणायचं तर आपली प्रजाती एकच आहे, मनुष्य, माणूस किंवा होमोसेपियन सेपियन्स असं आपलं शास्त्रीय नाव आहे. पण प्रत्येक माणूस दुसऱ्यापेक्षा वेगळा असतो. अगदी सख्खी भावंड सुद्धा एकमेकासारखे दिसत नाहीत, आपण आधीच्याच प्रकरणात शिकलो. जुळी असली तरी सुद्धा ती दिसतीलच एकमेकासारखे असं नाही, इतकी विविधता असते. आता हे का जपायला पाहिजे? तर पुनरुत्पादन प्रक्रियेत सहभागी होतात त्या सजीवांमधलं आनुवंशिक वैविध्य कमी झालं, पक्ष्यांच्या जाती नष्ट झाल्या, फळं कमी होत गेली, झाडच कमी झाली, तर हळूहळू ती प्रजाती नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून आनुवंशिक विविधता जपणं हे आपलं कर्तव्य आहे. दुसरी आहे प्रजातींची विविधता. आता इथे फक्त प्राणी म्हटले तरी केवढे जातीचे दिसतात बघा. वाघ आहे, पक्षी आहे, अस्वल आहे, साप आहे, अजगर दिसतोय हा, माकड, कबूतर, हत्ती आणि वनस्पतींच्या जाती, हरण. निसर्गामध्ये वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात, त्याला म्हणतात प्रजातींची विविधता. याच्यामध्ये वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव जे डोळ्यांना सुद्धा दिसत नाहीत त्यांचे सुद्धा असंख्य प्रजाती आहेत. बुरशी आहे, जीवाणू आहेत, आदिजीव आहेत, विषाणू आहेत आणि शिवाय प्रत्येकाचे अगणित प्रकार, त्यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. ही झाली प्रजातींची विविधता. आता ह्याच्यातली एखादी प्रजातीच नष्ट होण्याचा कधी कधी धोका असतो, पुढे त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. तिसरी आहे इकोसिस्टीम डायव्हर्सिटी किंवा परिसंस्थेची विविधता. कुठेही जाल तुम्ही, वाळवंटात गेलात तरी तिकडची वेगळी झाडं आणि वेगळे प्राणी आहेत. समुद्राच्या तळाशी गेलात तर इथे लिहिलंय कोरल रीफ म्हणजे प्रवाळांची बेटं, त्याच्यात फिरणारे मासे आहेत, तिकडे वेगवेगळ्या वनस्पती आहेत. ही झाली सागरांमधली विविधता, सागरांमधली परिसंस्था. इथे लिहिलंय प्रेयरी म्हणजे गवताळ प्रदेश,
तिकडचे पुन्हा वनस्पती वेगळ्या, तिकडचे प्राणी वेगळे. टुंड्रा प्रदेश म्हणजे बर्फाळ प्रदेश, तिथे राहणारे प्राणी वेगळे, तिकडची परिस्थिती वेगळी आणि तिकडच्या वनस्पती वेगळ्या. एखादा प्रदेश म्हणजे प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. तुम्ही 9वीत शिकल्यात की एखादं छोटं तळं ही सुद्धा एक परिसंस्था असते, विहीर ही पण परिसंस्था असते, बाग असेल छोटीशी, जंगल असेल, अशा अनेक परिसंस्था एकाच प्रदेशात आढळतात. एखाद्या प्रदेशातले प्राणी, वनस्पती, त्यांचा अधिवासचा अर्थ राहण्याचं ठिकाण आणि त्यांच्या पर्यावरणातील फरक. आता इथे 4 पर्यावरण वेगवेगळी दिसतात तुम्हाला. यांच्या संबंधातून परिसंस्था निर्माण होतात. प्रत्येक परिसंस्थेतले प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक वेगवेगळे असतात. एकच उदाहरण आपण बघूया. वाळवंट आणि गवताळ प्रदेश. आता इथली माती वेगळी, दोन्हीकडची माती वेगळी असली, हवामान वेगळं, पावसाचं प्रमाण वेगळं, त्यामुळे तिथे जगू शकतील अशा वनस्पती निवडुंग आहेत ते तुम्हाला प्रेरीमध्ये दिसणार नाहीत, किंवा प्रेरीमध्ये जी उंच उंच गवत आणि त्याचे त्या प्रकारची तत्सम झुडपं वाढतात ती वाळवंटात दिसणार नाहीत. तीच गोष्ट प्राण्यांच्या बाबतीत. वाळवंटातला उंट हा दुसऱ्या कुठच्या ठिकाणी तेवढ्याच सुलभतेने जगू शकत नाही, किंवा प्रेरीमधली हरणं आणि ससे वगैरे आहेत ते वाळवंटात जगू शकणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक परिसंस्थेतल्या सजीवांची प्रकार त्यांचे वेगवेगळे असतात. आणि ही आहेत परिसंस्थांची उदाहरणं जी आता आपण विस्ताराने बघितली. पर्यावरणाचं संवर्धन करायचं तर आपल्या पूर्वजांना खूप पूर्वीपासून माहिती आहे, आणि त्यातलं एक छोटंसं उदाहरण आहे देवराई, सॅक्रेड ग्रू असं म्हणतात त्याला. देवाच्या नावाने राखलेलं आणि पवित्र समजलं जाणारं वन म्हणजे देवराई. प्रत्येक गावात पूर्वी, विशेषतः कोकणात आणि साधारणपणे पूर्ण भारतातच आजही सुमारे 1.5 लाख देवराया नोंदवलेल्या आहेत. म्हणजे बघा आपले पूर्वज कधीपासून विचार करतात. एक देऊळ आणि त्याच्या आजूबाजूचं थोडंसं जंगल. देवराई म्हणजे समृद्ध असा जंगलाचा तुकडा, छोटंसं जंगल. ती स्वतः एक परिपूर्ण परिसंस्था असते. का बरं? तर त्याच्यात हजारो वृक्ष, त्याच्यात वेली आहेत, गवत आहे, छोटे आहे, रांगणारे आहेत वेली, सगळं आहे. याच्या शेकडो प्रजातींनी मिळून देवराया बनल्यात. तिथे एक देऊळ असल्यामुळे आता इथे तुम्हाला लिहिलेलं दिसतंय देवराई नियर चिपळूण. चिपळूणचं एक देऊळ आणि त्याच्या बाजूची देवराई, ह्याचा एक फोटो आहे इथे. ते जे गाव असेल त्या संपूर्ण गावाची नाळ त्या देवराईशी जोडलेली असते. देवळामुळे आणि आजूबाजूचं जंगल कसं राखलं जातं, तर तिचं संवर्धन करण्याचं काम गावकरी करतात. ते देवाचं जंगल आहे, त्याच्यात आपण तिकडची झाडं तोडायची नाहीत असं समजलं जातं. का तर काही भागांमध्ये देवराई हा अगदी जवळचा नैसर्गिक संसाधनांचा स्रोत आहे. म्हणजे तिथून फळं मिळतात, फुलं मिळतात, औषधी वनस्पती मिळतात. पाण्याचे स्रोत असतील तिकडे, झरे, ओढे, तलाव किंवा विहिरी, तर तिकडून पाण्याची सोय होते आजूबाजूच्या गावात. त्याच्यामुळे ती समाजाने राखून ठेवलेली आहे. ही वनं अत्यंत निबिड असतात, म्हणजे घनदाट असतात. उंच उंच वृक्ष, जाड खोडं असलेल्या तर कधी जमिनीवर पसरलेल्या मोठमोठ्या वेली असतात, कारण त्यांची हानी करायला माणूस जात नाही. पाऊल बुडेल असा पाचोळ्याचा थर असतो, त्याच्यातून धावणारे प्राणी असतात. मधूनच ह्या सगळ्या जंगलात अर्थातच पक्षी आणि प्राणी भरपूर राहू शकतात, कारण त्यांना सुद्धा त्या झाडांबरोबर संरक्षण मिळतं. त्यांना माणसं मारायला जात नाहीत, शिकार होत नाही तिकडे. देवराईत पाण्याचा 12माही झरे असतील तर त्याचा उपयोग आजूबाजूच्या वाड्या, वस्त्या, माणसांसाठी आणि गुराढोरांना सुद्धा होतो. देवराया अनेक औषधी वनस्पतींचं भांडार असतात. या जंगलामध्ये खूपशा वनस्पती आहेत की त्याच्यापासून साध्या साध्या रोगांवर औषधं मिळू शकतात. भारतात तुमच्या पुस्तकात जरी 13,000 दिलंय तरी नेटवर मी शोधलं होतं एका लेखासाठी, तर त्याच्यात 1.5 लाख देवरायांची नोंद झालेली आहे. त्याच्यातल्या महाराष्ट्रात 3,600च्या वर देवराया आहेत. आणि फक्त कोकणचे 2 जिल्हे बघितले आपण, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर त्या 2 जिल्ह्यात मिळून 2,500 देवरायांची नोंद केली गेलेली आहे. म्हणजे खूप जपतोय आपण झाडांना.
त्याची अजून जपायची सुद्धा गरज आहे. 100हून जास्त दुर्मिळ आणि लुप्तप्राय वनस्पती यातल्या बऱ्याच देवरायांमध्ये आहेत. बघा, दुर्मिळ आणि लुप्तप्राय म्हणजे इतर ठिकाणी मिळत नाहीत, त्यांना म्हणायचं दुर्मिळ. आणि लुप्तप्राय म्हणजे जर ह्या राखल्या गेल्या नाहीत तर ह्या कायमच्या नष्ट होतील, अशा वनस्पती सुद्धा देवरायांमध्ये मात्र राखून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे देवराई हा पर्यावरण संवर्धनाचा अतिशय पुरातन आणि उत्कृष्ट मार्ग आहे. इतर काही मार्ग बघूया. दुर्मिळ जातींच्या सजीवांचं संरक्षण करणं, शिकारी न करणं. राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्य ह्या सजीवांचं रक्षण करण्यासाठी नॅशनल पार्क्स वेगवेगळी, राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्य. अभयारण्याचा अर्थ काय की जिथे शिकारीला पूर्णपणे बंदी आहे, गुन्हा आहे, कसलीही शिकार करू शकत नाही तुम्ही, ते त्यांना अभय मिळतं प्राण्यांना, ते अभयारण्य. अर्थात वनस्पतींना सुद्धा, तिकडची झाडं तोडणं हा सुद्धा गुन्हा आहे. काही क्षेत्रच्या क्षेत्र मोठी राखीव जैव विभाग म्हणजे इथल्या वनस्पती आणि प्राणी दोघांनाही संरक्षण असतं, तो राखीव जैव विभाग म्हणून घोषित केला जातो. देश घोषित करतात किंवा जगात सुद्धा. विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणं, याचं छान उदाहरण आहे महाराष्ट्रातला व्याघ्र प्रकल्प मेळघाट. मेळघाटमध्ये व्याघ्र म्हणजे वाघांच्या संवर्धनासाठी प्रकल्प सुरू झाला. त्यांना संरक्षण दिलं गेलं, त्यांना अन्न पुरवलं गेलं, त्यांच्या राहण्याची व्यवस्थित सोय केली गेली आणि तिथे वाघांची संख्या वाढवली गेली. असं वनस्पतींच्या प्रजाती, प्राण्यांच्या प्रजाती, त्यांचं संवर्धन म्हणजे जपणूक करण्यासाठी वेगळे प्रकल्प सुरू केले तर त्यांचं प्रमाण आपोआप निसर्गातलं वाढत जातं. तेच आहे प्राणी आणि वनस्पतींचं संवर्धन. एवढे कायदे केलेले आहेत देशांनी, त्यांचं उल्लंघन करायचं नाही, कायद्यांचं पालन करायचं आणि पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. काय महत्वाचं आहे ह्याच्यात? औषधी वनस्पती. औषधी वनस्पती आता कित्येक झाडं आजूबाजूला दिसतात पण त्यांचे औषधी गुण आपल्याला माहिती नसतात. त्याची जर आयुर्वेदासारखी नोंद असेल तर आपोआप ती झाडं जपली जातात, लावली जातात, वाढवली जातात. म्हणजे हे सगळे 7 आहेत जैवविविधतेचं संवर्धन करण्याचे वेगवेगळे मार्ग की जे प्रत्येक माणसाला सुद्धा शक्य आहेत. बघा, तर त्याचाच पुढचा भाग आहे पर्यावरणात माझी भूमिका काय असायला हवी. उपलब्ध साधन संपत्ती टिकवून ठेवायची, नासाडी करायची नाही. हानी रोखायची, हानी करायची कृती जर दुसरं कोण करत असेल तर ती थांबवायची. आणि मुख्य म्हणजे मानसिकता बदलायची. मगाशी जे मी म्हटलं की सार्वजनिक नळ पाणी वाहून चाललंय, मला काय करायचंय, ही मानसिकता बदलायची. ते माझी संपत्ती आहे, मी जाऊन बंद करीन नळ. निर्मिती, पर्यावरणात ज्यांची हानी आधीच झालेली आहे त्या घटकांचं पुनरुज्जीवन. नवीन झाडं लावा, प्राण्यांना पुन्हा पुन्हा चांगलं काहीतरी पुरवून त्यांची संख्या वाढवा, त्याला म्हणतात पुनरुज्जीवन. आणि नवनिर्माणासाठी प्रयत्न, ही झाली निर्मिती. या धड्याच्या सुरुवातीला आपण बघितलं की कित्येक वेळा माणसांना कळत नसतं की आपण जे करतोय ती कृती पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. मग त्याच्यासाठी प्रसार व्हायला पाहिजे पर्यावरण संरक्षणाचा. शिक्षणातून, आता तुम्ही शिकताय, शिक्षणातून होतो. शिकल्यानंतर इतरांना मार्गदर्शन करायचं. नंतर रॅलीज असतात, वेगवेगळ्या प्रदर्शनं असतात, पथनाट्य असतात, त्याच्यातून जागृती करायची. झोपलेल्यांना जागा करायचं की तुम्ही करताय ते चूक आहे, नीट वागा. अनुकरण, कोण चांगलं करत असेल तर त्याचं अनुकरण. उदाहरणार्थ ह्याचं एक छान उदाहरण देईन, चिपको आंदोलन. सुंदरलाल बहुगुणा नावाची एक अशीच झपाटलेली व्यक्ती, त्यांनी जंगलतोडीसाठी काय केलं, जंगलतोड थांबवण्यासाठी झाडालाच मिठी मारायची. त्याला म्हणायचं चिपको आंदोलन. म्हणजे जर तुम्हाला झाड तोडायचंय तर आधी माझा नाश करा, मग आता माणसाला मारेल का कोण? नाही. असं करून त्यांनी झाडं वाचवली. मग ही जी चळवळ आहे तिचं अनुकरण करून अनेक जंगलं वाचवली गेली. संघटन, एकत्र यायचं आणि त्याच्यासाठी प्रयत्न करायचे पर्यावरण संरक्षणाचे आणि प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा. प्रतिबंध, पुढचा एक मार्ग. संभाव्य धोके रोखायचे. म्हणजे जंगलतोडीने फायदा किती तोटे होत आहेत हे दिसतंय आपल्याला, तर ते त्याचे फायदे मिळवण्यासाठी
ती जंगल तुटेपर्यंत वाट बघत बसायची नाही, आधीच जंगलतोड थांबवायची. नवीन कृती कार्यक्रम आखायचे आणि पर्यावरणाला हानी पोचवणारे जे घटक आहेत त्यांचा नाश करायचा किंवा ते कमीत कमी निसर्गामध्ये पोचतील याची काळजी घ्यायची. तो प्रतिबंध आहे. किंवा मगाचं उदाहरण आपलं रासायनिक खतं, रसायनयुक्त पाणी निसर्गात सोडायला आपण वाचवू शकतो, त्याला काहीतरी करून थांबवू शकतो. तो प्रतिबंध. जतन म्हणजे जपणूक. उरलं आहे ते सांभाळायचं, जे उरलं आहे ते त्याचा सांभाळ करायचा. हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना आणि जी अज्ञात क्षेत्र आहेत ती टिकवून ठेवायची. ह्या 6ही भूमिका विस्ताराने जर प्रत्येक माणसाने पाळल्या तर गरज येईल का पर्यावरण संवर्धनाची? आपोआप प्रत्येक जणाला ते शिक्षण मिळालं तर पर्यावरणाचा ऱ्हास आपोआप थांबेल आणि संवर्धन आपोआप होईल. एवढं करून जो तोटा झालेला आहे त्याची संपूर्ण जगाने दखल घेतली आहे. संपूर्ण जगासाठी त्यांना म्हणतात संवेदनाक्षम क्षेत्र किंवा हॉटस्पॉट्स. जैवविविधतेचे हॉटस्पॉट्स म्हणजे काय? तर जिथे जैवविविधता भरपूर आहे पण तिचा नाश होऊ शकतोय अशा 34 स्थळांची नोंद केलेली आहे पूर्ण जगात. ही जी क्षेत्र होती त्यांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.5% भाग एवढा व्यापला होता, पण त्यातल्या 15.5% 86% आधीच नष्ट झाली आहेत. त्याच्यात फक्त 2.3% 15.7 पैकी 2.3% संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. ती क्षेत्र नष्ट झाली. यामध्ये 1.5 लाख वनस्पतीच्या जाती, संख्या नाही झाडांची, 1.5 लाख जाती आणि ज्या एकूण जागतिक स्तरांपैकी अर्ध्या 50%. म्हणजे या 50% जाती वाचवणं आपलं महत्वाचं कर्तव्य आहे. हे झालं जगाच्या बाबतीत. भारताचा विचार केला तर 135 प्राणींच्या प्रजाती आहेत समजा भारतात, तर त्याच्यामध्ये ईशान्य प्रदेशात 85 प्रजाती आहेत, तिकडच्या जंगलात आहेत. पश्चिम घाट पुढे बघणार आहोत आपण. 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पती. प्रदेशनिष्ठचा अर्थ नीट समजून घ्या. त्या प्रदेशात तिकडच्या हवामान माती याच्यानुसार वाढणाऱ्या त्यांना म्हणतात प्रदेशनिष्ठ. त्या पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रजाती आहेत झाडांच्या. आणि जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी 50,000 प्रजाती वनस्पतींच्या 50,000 जाती प्रदेशनिष्ठ आहेत. आता जाती म्हणजे गुलाब एक जात, वड दुसरी जात, शेवाळ तिसरी जात, अशा यांना 50,000 वनस्पती त्या प्रदेशातच वाढू शकतात. तुम्ही त्यांचा प्रदेश बदलला तर त्या जगणार नाही. मग तिकडे जपणं, जिकडे आहेत वाढतायत तिकडे जपणं आणि त्या क्षेत्रांचं संरक्षण करणं, ती आहेत संवेदनाक्षम क्षेत्र. भारतातली बघूया आता. भारतात धोक्यात आलेली 3 वारसा स्थळं, हेरिटेज साइट्स, वर्ल्ड हेरिटेज साइट्स किंवा वारसा स्थळं, म्हणजे ह्यांना जगाने घोषित केलं एका संस्थेने की याला तुम्ही हात लावू शकत नाही. भारतात असलं, भारतीय असलात तुम्ही तरी ह्याच्यातल्या कशालाही तुम्ही हात लावू शकत नाही, इतकं त्यांना संरक्षण दिलंय. त्यातलं एक आहे पश्चिम घाट. खूप मोठा प्रदेश आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये हा पसरलेला आहे पश्चिम घाट. आणि ह्या घाटात वनस्पती आणि प्राण्यांच्या अगणित प्रजाती आहेत. पण खाण उद्योग आणि नैसर्गिक वायू, पुन्हा बघा माणसाचा स्वार्थीपणा आला. खाणी खणून एकदाचे सगळे धातू, खनिज, इंधन बाहेर काढून टाकायची आणि तो जागा सगळी उजाड करून टाकायची. नैसर्गिक वायू खाणींमधूनच मिळणार. याच्या शोधासाठी जी कामं सुरू आहेत त्याच्यामुळे हा पश्चिम घाट सगळा धोक्यात आलाय. तिथे असणारे आशियाई सिंह आणि रानगवे यांचे अधिवास, ते कुठे राहणार? जर तुम्ही सगळी झाडं तोडून टाकली, डोंगर फोडले, तर ते राहणार कुठे? आता बघूया पश्चिम घाटात किती वैविध्य आहे, जैवविविधता. पक्ष्यांच्या जाती आहेत एवढ्या, हरणांच्या जाती आहेत, रानगवे, वाघ, सिंह, हा पण ब्लॅक टायगर वाघाचीच एक जात आहे. कीटक, छोटे छोटे पक्षी अगणित आहेत तिकडे, पण त्यांना सगळ्यांना माणसाच्या कृतीमुळे धोका उत्पन्न झालाय. म्हणून पूर्ण पश्चिम घाट
वारसा स्थळ म्हणून जाहीर झालाय. यातलं तुमच्या ओळखीचं तुम्ही कधी ऐकलं असेल तर सातारा जिल्ह्यात असलेलं कासचं पठार, तो पण पश्चिम घाटातला एक प्रदेश आहे की जिथे वारसा स्थळ आहे आणि तिथे आता पावसाळ्यानंतर खूप छान फुलं फुलतात आणि ते बघायला संपूर्ण देशातून किंवा देशाच्या बाहेरून सुद्धा गर्दी होते. इतकं सौंदर्य आहे त्या कासच्या पठाराचं. तर असे अनेक छोटे छोटे भाग आहेत पश्चिम घाटात की जे निसर्ग सौंदर्य पण आहे, जैवविविधता पण आहे. गरज आहे ती माणसांनी स्वार्थ सोडून ह्यांचा विचार करायचा, वनस्पती प्राण्यांचा, आणि त्यांची जपणूक करण्याची. दुसरं आहे मानस अभयारण्य. कुठे आहे? आसाम. धरणं, तिथे सुद्धा धरणं हवी आहेत आणि पाण्याचा बेसुमार वापर होतोय. या दोन कारणांनी तिकडे सगळ्या जैवविविधतेला धक्का बसलाय. वाघ आणि एकशिंगी गेंडा हे तिकडचे वैशिष्ट्य असलेले प्राणी, त्यांना धोका उत्पन्न झालाय, मानस अभयारण्य. आणि तिसरं आहे पश्चिम बंगालमधलं सुंदरबन अभयारण्य. हे वाघांसाठी राखीव आहे, म्हणजे वाघांची शिकार होत नाही तिकडे, पण धरणं, वृक्षतोड, अतिरिक्त मासेमारी आणि मासेमारीसाठी या सगळ्या ह्याच्यात चर खोदले गेलेत. त्यामुळे तिकडचे वाघ आणि तिकडचं पर्यावरण सगळ्यांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. दलदल आहे तिकडे, तर तुम्ही म्हणाल दलदलीचं काय काम, महत्व. तर दलदलीमध्ये इथे जी दिसते तुम्हाला खारफुटी जंगल, त्या खारफुटीचं सुद्धा अतिशय महत्व आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. आणि जास्तीत जास्त प्रदेश मिळावा मासेमारीसाठी त्या खारफुटीवर सुद्धा हल्ले होतात. एकंदर तिकडच्या पर्यावरणाची हानी करतोय माणूस. या सगळ्या कृतींमुळे होतं काय, तर प्रजाती, प्राण्यांच्या अनेक प्रजाती आणि वनस्पतींच्या सुद्धा धोक्यात आल्यात. एंडेंजर्ड म्हणजे धोक्यात आलेल्या. त्याचे 4 प्रकार आहेत. संकटग्रस्त प्रजाती म्हणजे त्यांची संख्या इतकी कमी उरलेली असते किंवा त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो, म्हणजे त्यांना राहायला झाडं उरली नाहीत किंवा गुहा उरल्या नाहीत, तर ते राहणार कुठे? अधिवास कमी झाला, जंगलं नाहीशी झाली आणि तिकडे बिल्डिंग आल्या, कुठे राहणार ते? मुंबईच्या बाबतीत सुद्धा नॅशनल पार्क आहे, संजय गांधी नॅशनल पार्क, पण तिकडे एवढी बांधकामं चालू असतात आणि इतका माणसाचं अतिक्रमण आहे की शेवटी तिकडचे प्राणी, माकडं, बिबटे माणसांच्या वस्तीत येतात. मग आपण त्यांची शिकार करतो किंवा त्यांचा त्रास होतो आपल्याला. पण त्यांची जर जागा तुम्ही अतिक्रमण केले जागेवर, तर ते जाणार कुठे? अन्न कुठून मिळणार त्यांना? तर विशेष या उपाययोजना केल्या नाही तर या नजीकच्या काळात या प्रजाती नष्ट होणार आहेत. त्याचं उदाहरण आहे लायन टेल्ड वानर. लायन टेल्ड म्हणजे ह्याची शेपटी सिंहासारखी आहे पण आहे माकड. तणमोर, गवतात राहणारा एक सुंदर मोर आहे. तर ह्या संकटग्रस्त आहेत की ह्या आहेत जे शिल्लक यांची भाईबंद, त्यांना जपलं नाही तर त्या कायमच्या नष्ट होतील पृथ्वीवरून. दुसरी आहे दुर्मिळ प्रजाती, रेअर स्पेशीज. यांची सुद्धा संख्या कमी असते आणि स्थानविशिष्ट, म्हणजे ते एका विशिष्ट स्थानातच राहू शकतात, दुसरीकडे नेले तर ते जगणार नाहीत, बिचारे मरून जातील. त्यामुळे जलद गतीने नामशेष होतात. नामशेष ह्याचा अर्थ काय? नाव शिल्लक राहिलं फक्त, प्राणी मात्र पृथ्वीवरून नष्ट झाला. खूप वाईट गोष्ट आहे नामशेष होणं. फक्त त्याचं नाव राहिलं. रेड पांडा कधीतरी होता असं पुढच्या पिढ्यांना ऐकावं लागणार, किंवा कस्तुरी मृग कधीतरी भारतात होता, म्हणजे त्याचं नाव शिल्लक राहिलं. असं होऊ नये, नामशेष होऊ शकतात. म्हणून जे शिल्लक आहेत त्यांची जपणूक करायला हवी. तिसरं आहे संवेदनशील प्रजाती. या प्रजातींची संख्या कमी झालेली असते आणि सातत्याने घटत राहते. पुन्हा कारण तीच, वाघ सिंहांची खूप पूर्वीपासून शिकार होत राहिली. राजे रजवाडे, सरदार आणि जंगलातली लोक त्यांच्या शिकारी करत राहिले. त्यांच्या प्रमाणात संख्येत सातत्याने घट झाली. आणि आता अतिक्रमण जंगलांवर झालेलं माणसाचं अतिक्रमण, त्याच्यामुळे सातत्याने घटणारी जीवसंख्या ही या प्रजातींची चिंता आहे. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ. गीर जंगल, गुजरातमधलं गीरचं जंगल सिंहांसाठी प्रसिद्ध आहे, पण तिकडच्या सुद्धा सिंहांची संख्या
कमी होत चालली आहे. चौथी आहे अनिश्चित प्रजाती. ह्याचं उदाहरण आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू, जायंट स्क्विरल, म्हणजे मोठी एक खार आहे, शेकरू खार. तिची सवय काय तर बुजरेपणा. ती पटकन बाहेर दिसणार नाही जंगलात तुम्हाला, त्यामुळे तिचं काउंटिंग मोजणं शक्य होत नाही. या प्रजाती धोक्यात असल्यासारख्या भासतात, मात्र कधी कधी त्यांच्या वर्तनांच्या सवयी, लपून राहायचं, रात्रीच बाहेर पडायचं किंवा इतर काही कारण, या प्रजातींच्या बाबतीत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती, म्हणजे आज 50 शेकरू शिल्लक आहेत की 150 आहेत का 10 शिल्लक आहेत, ते काहीच सांगता येत नाही. पण एकंदर यांची संख्या कमी आहे असा अंदाज आहे, अनिश्चित आहे. एक संस्था आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फेडरेशन, WWF, जागतिक वन्यजीव निधी. या संघटनेने 2008 साली, बघा याला सुद्धा 12 वर्ष झाले, एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार 1975 ते 2005 एवढ्या 35 वर्षात जगातल्या प्राण्यांच्या 30% प्रजातीच नष्ट झाल्यात. 30% प्राण्यांच्या जाती नष्ट होऊन गेल्या. जर असंच चालू राहिलं तर उद्या काय होईल विचार करा. वरती 12 वर्ष गेले, त्या 12 वर्षात त्या 30% घट झाली आहे की वाढ झाली आहे, हा पण अभ्यास करण्याचा विषय आहे. आणखी एक संघटना आहे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटना, IUCN. ही संघटना सगळ्या देशांमधल्या प्राण्यांच्या, वन्यजीव प्राणी आणि वनस्पती यांच्या प्रजातींची यादी, रेड लिस्ट तयार करते. रेड लिस्ट, इकडे तुम्हाला प्राण्यांचा पंजा दिसतोय त्यांच्या चिन्हामध्ये. रेड लिस्टचा अर्थ काय तर ती रेड लिस्ट खूप मोठी आहे, पण तुम्हाला त्याच्यातले 2च बघायचे आहेत. गुलाबी पृष्ठ आहेत ती संकटग्रस्त प्रजाती, आधी ज्या आपण 4 बघितल्या त्यांची नोंद करते, आणि हिरवी पृष्ठ आहेत त्याच्यात पूर्वी संकटग्रस्त असलेल्या व आता धोक्यातून बाहेर पडलेल्या प्रजातींची नावं असतात. म्हणजे माणसाचे जे जगभर प्रयत्न चाललेत त्या प्रयत्नांनी गुलाबीमधून हिरव्यामध्ये किती प्रजाती आल्या त्याची पण नोंद केली जाते. तर ही आहे रेड लिस्ट, आणि त्याच्यातली गुलाबी पृष्ठ आणि हिरवी पृष्ठ. 1972 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात आलाय. काय म्हणतो तो, त्यातलं 49 हे कलम सांगतं की दुर्मिळ होत चाललेत त्या प्राण्यांच्या व्यापारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. कासवं, वेगवेगळ्या रंगीत पक्षी, साप, वेगवेगळ्या कारणासाठी विक्री आणि खरेदी चालू असते त्यांची, किंवा काही प्राणी पाळण्यासाठी त्याला सुद्धा बंदी आहे खरी, पण त्याची सुद्धा गपचूप कुठेतरी विक्री होत असते. असं जर सापडलं तर त्याला शिक्षा आहे. 49 काय म्हणतो, वन्य प्राण्यांच्या कातडीपासून किंवा अवयवांपासून, वाघाची कातडी, गेंड्याचं शिंग, हत्तीचे दात या अवयवांपासून बनवलेल्या वस्तूंच्या वापरावर बंदी आहे. वस्तू विकत गेलात तुम्ही तर तुम्ही म्हणाल मी थोडंच मारलंय हत्तीला, पण कोणीतरी मारल्यामुळेच त्याचा दात काढून त्याच्यापासून वस्तू बनवली आहे ना, किंवा वाघांना मारून त्याची कातडी मिळवली आहे. चुकीचं आहे. मग ती वस्तू विकत पण घ्यायची नाही आणि वापरायची पण नाही, त्याच्यावर बंदी आहे. एखादा काय म्हणतं 49 हे कलम सांगतं की जर एखाद्या व्यापाराकडे दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या वस्तू, आता ज्या सांगितल्या कातड्याच्या वस्तू, मग ती फर असेल, त्याच्यावर कोट असेल, चामड्यापासून बनवलेले पट्टे आणि त्याची पाकिटं किंवा पर्स असतील, हस्तिदंताच्या शोभिवंत वस्तू असतील, तो साठा असेल तर तो त्यांनी त्वरित जाहीर करणं बंधनकारक ठरवलंय. तो लपवून ठेवायचा नाही, तो गुन्हा आहे. या सगळ्या धड्याचा सारांश काय, लक्षात ठेवायचं आणि त्याच्याप्रमाणे वागायचं. धडा संपल्यावर विसरून जायचं नाही. वृक्षनाश म्हणजे सर्वनाश, ह्या घोषणा आहेत सगळ्या. राखावया पर्यावरण, करू चला वनीकरण. पण त्या घोषणा म्हणजे फक्त बोलण्यापुरतं ठेवायच्या नाही आहेत. वाढदिवसाला स्वतःचं झाड लावायचं. वनश्री हीच धनश्री, जेवढी झाडं आहेत तीच तुमची संपत्ती आहे. पर्यावरण रक्षण हेच मूल्य शिक्षण.
जसं आईवडिलांची वडीलधाऱ्यांची कसं वागावं हे मूल्य शिक्षण, देशावर कसं प्रेम करावं, तसंच पर्यावरण रक्षण हे सुद्धा एक महत्वाचं मूल्य आहे. कागदाची काटकसर म्हणजेच वृक्षतोडीला आवर. काय संबंध आहे ह्याचा? तर जेवढी कागद वापरणार आपण तेवढं झाडं तोडून त्याच्या खोडापासून कागद बनवले जातात. मग जेवढे तुम्ही कागद कमी वापराल तेवढ्या वृक्षतोडीला आवर बसेल. मानवाला विकास करायचा असेल स्वतःचा, तर पर्यावरण रक्षणाची कास धरली पाहिजे त्याने. आणि पुन्हा स्वार्थीपण आहे आपला. शुद्ध हवा, शुद्ध पाणी ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तरी हवा आणि पाणी शुद्ध ठेवा. पर्यावरणाच्या संवर्धनाला पर्यायाने मदत करा. याप्रमाणे वागायचं हे ह्या धड्याचं सारांश आहे. धन्यवाद.